नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता जीवाच्या मोठ्या आयुष्यासाठी नंदिनी वटपौर्णिमेचा व्रत करत आहे. जीवा लवकरच बरे व्हावे म्हणूनच मनापासून नंदिनी हा व्रत करत आहे आणि त्याचं फळही तिला मिळतं. नंदिनी वडाच्या झाडाला फेऱ्या मारत असते, तेच दुसरीकडे आता जीवाला शुद्ध येते. तर आता जीवाला शुद्ध येत असल्याचं बघून मानिनी लगेच सगळ्यांना आवाज देऊन बोलवते. तर जीवा म्हणतो की आता मला बरं वाटतंय. सगळेच तिथे असतात नंदिनीला सोडून, त्यामुळे जीवा विचारतो की नंदिनी कुठे आहे. तर पार्थ म्हणतो की आज नंदिनीचा वटपौर्णिमेचा व्रत आहे, त्याचमुळे वडाची पूजा करायला ते बाहेर गेलेत. तर मानिनी जीवाला विचारत असते की अरे सगळं कसं काय घडलं, तू शेकोटीत कसा पडला. त्यावर जीवा म्हणतो की मला काहीच आठवत नाही आहे, पण नंदिनी वेळेतच माझ्या मदतीला धावून आली आणि तिच्यामुळेच आज मी वाचलो. त्यावेळेस मानिनीला कळते की आपण उगाच नंदिनीवर रागवलो. आज जीवा आपल्यासमोर उभा आहे तर ते नंदिनीमुळे. नंदिनी घरी येते आणि जीवांना आता बरं वाटतंय हे बघून आता तिला खूपच आनंद होतो. तर आता मानिनी आई नंदिनीची माफी मागत म्हणतात की मी जीवाच्या प्रेमापोटी वेडी झाले होते, म्हणून काही न विचार करता मी तुझ्यावर ओरडले, मला माफ कर.